मित्रांनो, आरटी ॲडमिशनसाठी महत्त्वाची अपडेट. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. महाराष्ट्रातील आरटी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026 ते 27 पर्यंत चालणार आहे. तर आपल्या मुलांसाठी तुम्ही हे कागदपत्र तयार ठेवा. नंबर 1, रहिवाशाचा पुरावा, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा वीज बिल. नंबर 2, जन्माचा दाखला, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचा जन्म दाखला असावा. नंबर 3, उत्पन्नाचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तहसीलदार कार्यालयाचा असावा. नंबर 4, जातीचे प्रमाणपत्र, वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी. पासपोर्ट आकाराचा फोटो असावा. निवासाचा पुरावा, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. रहिवाशाचा पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल किंवा नोंदणीकृत भाडे करारनामा. जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर जन्माचा दाखला, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचा दाखला असावा. उत्पन्नाचा दाखला तहसीलदार दर्जाचा अधिकाऱ्याने दिलेला फक्त दुर्बल घटकांसाठी असणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र, वडिलांचे किंवा बालकांचे वैध जात प्रमाणपत्र, आधार कार्ड. बालक आणि पालक दोघांचेही आधार कार्ड असणे आवश्यक आहे. इतर दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, अनाथ बालकांसाठी संबंधित प्रमाणपत्र. अर्ज कसा करावा? संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून आरटी महाराष्ट्र पोर्टलवर या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरावा लागतो. अपेक्षित वेळापत्रक 2026 ते 27. शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता असून ती फेब्रुवारी 2026 पर्यंत चालेल. निवड प्रक्रिया, अर्जाची निवड ऑनलाईन लॉटरी सिस्टीम पद्धतीने केली जाते. शाळेचे अंतर, घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील शाळांना पहिले प्राधान्य दिले जाते. त्यानंतर 1 ते 3 किलोमीटर अंतरावरील शाळांचा विचार केला जातो. पालक त्यांच्या आवडीनुसार कमाल 10 शाळांची निवड करू शकतात. एकाच बालकासाठी 2दा अर्ज म्हणजेच डुप्लिकेट ऍप्लिकेशन भरल्यास दोन्ही अर्ज बाद केले जातात.